गुड मॉर्निंग क्लास. मेडिकल सर्जिकल नर्सिंग या सब्जेक्ट मधला आपण ऑप्थॅल्मॉलॉजी आणि ऑप्थॅल्मिक नर्सिंग हा चॅप्टर बघत आहे. ह्याच्यामध्ये आपण आता आय बँकिंग म्हणजे काय बघणार आहे. ह्या चॅप्टर मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे बघा. ह्याचं इंट्रोडक्शन, आय बँकिंगचं फंक्शन, आय कलेक्शन साठी कुठले कुठले कॉन्ट्राइंडिकेशन असतात, म्हणजे कुठल्या कंडिशन मध्ये आपण आय कलेक्शन किंवा आय डोनर जो होतो त्याच्याकडून त्या टायमिंगला कलेक्शन करत नाही. जे स्टेप्स ऑफ द आय डोनेशन, एक प्रत्येक डोनेशनची स्टेप्स असते. कन्सर्ट घेणं, पेशंटला प्रिपरेशन करणं, सर्जरीसाठी प्रिपरेशन करणं, देन स्टोरेज, डिस्ट्रीब्युशन, त्याला मेंटेन ठेवायचं, ते सगळे स्टेप्स आपण काय काय ते बघणार आहे. रेटिंग ऑफ द कॉर्निया बघणार आहे, स्टोरेज बघणार आहे, स्टोरेज कसं करायचं कॉर्नियाचं, आयचं, लेन्सेसचं एक्सेट्रा, डिस्ट्रीब्युशन बघणार आहे, आणि कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन आणि लीगल आस्पेक्ट्स इन इंडिया. तर हे सगळे टॉपिक्स आपण आय बँकिंग या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. तर पहिले, व्हॉट इज आय बँक. आय बँक म्हणजे काय, तर आय बँक काय, इट इज अ नॉन प्रॉफिट कम्युनिटी ऑर्गनायझेशन which deals with the collection, storage, distribution of the cornea for the purpose of the corneal grafting, research and supply of the other eyes tissue for other purpose. तर ह्या आय बँकिंग मुळे कम्युनिटीला कुठल्याही कम्युनिटीच्या ऑर्गनायझेशनला कुठलाही प्रॉफिट होत नाही. तर ह्याच्यामुळे काय करतो, ह्याच्यामध्ये काय करतो आपण, कलेक्शन करतो. कशाचं, आयचं, आय कॉर्नियाचं स्टोरेज करतो. कलेक्शन नंतर काय करावं लागतं, त्याला स्टोरेज करावं लागतं. स्टोरेज झाल्यानंतर ज्यावेळेस ज्या ठिकाणी ज्या पेशंटला गरज आहे त्यावेळेस ते डिस्ट्रीब्युशन कॉर्नियल ग्राफ्टिंग करायचं असेल त्यावेळेस, किंवा रिसर्च करायचं असेल सायंटिस्टला कॉर्नियावरती, लेन्सेसवरती किंवा आईज वरती, आणि किंवा अदर कुठले आईज टिश्यूला सप्लाय करायचं असेल त्या पर्पज साठी आपण आय बँक ही तयार करतो. आणि आय बँक मध्ये आपण डोनेशन करतो, आय डोनेशन. तर 3 टायर ऑर्गनायझेशन आहे याच्यामध्ये. तर पहिले 5 EBTA, 45 EB अँड 2000 EDC. तर एक एक करून बघूयात. EBTA म्हणजे काय, आय बँक ट्रेनिंग सेंटर. हे किती आहेत, 5 आहेत. द टॉप टायर comprise of the 5 आय बँक ट्रेनिंग सेंटर. हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, टिश्यू. जसं तुम्ही वॉटर हार्वेस्टिंग शिकला असाल, म्हणजे पावसाळ्याच्या काळात जे वॉटर स्टोअर केलं जातं आणि त्याला आपण समर सीझन मध्ये युज करतो, तसंच या ठिकाणी टिश्यू हार्वेस्टिंगचं हे आय ज्या डोनर कडून आपण टिश्यू घेतो त्याला हार्वेस्टिंग करून ठेवतो, जपून ठेवतो, स्टोरेज करतो, त्याला मेंटेन करण्याचं काम करतो. आणि ज्यावेळेस कोणत्या पण पेशंटला गरज असेल त्यावेळेस ते आपण तिथे सप्लाय करतो. प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन. दुसरे क्रिएटिंग पब्लिक अवेअरनेस, अँड तिसरे ट्रेनिंग अँड स्किल अपग्रेडेशन ऑफ द आय बँकिंग पर्सनली. ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं, सॉरी हे काय करतं, ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं, आणि जे स्किल्स आहेत आय बँकिंग पर्सनलीचे ते अपग्रेड करायचं काम करतात. देन नेक्स्ट आहे आय बँक्स. आय बँक्स किती आहेत, 45 EB. मिडल टायर would comprise of the strong network of the 45 आय बँक्स cater to population of the 20 million each. प्रत्येक एक आय बँक ही 20 मिलियन पॉप्युलेशनला कव्हर करते. would be closely linked with the 2000 आय डोनेशन सेंटर्स, EDC म्हणजे आय डोनेशन सेंटर्स. हे किती 2000 आणि हे आय बँकच्या क्लोजली रिलेटेड असतात किंवा लिंक असतात. तर नेक्स्ट आहे 3 टायर सिस्टीम मधला पहिला होता आय बँक ट्रेनिंग सेंटर, आय बँक आणि आय डोनेशन सेंटर. आय डोनेशन सेंटर हे काय करतं, पब्लिसिटी करतं आणि व्हॉलंटरी डोनेशनला प्रोत्साहन देतो. देन रजिस्ट्रेशन करण्याचं काम आपण ज्यावेळेस आय डोनेशन करतो त्यावेळेस रजिस्ट्रेशन आय डोनेशन सेंटरला करतो. अरेंजमेंट ऑफ द कलेक्शन ऑफ द आईज आफ्टर डेथ. ज्यावेळेस आय डोनेशन केलं जातं त्याच्यानंतर त्याचं कलेक्शन करणं आणि त्याचे अरेंजमेंट करणं हे सगळं आय डोनेशन सेंटरचं काम आहे. त्याच्यामध्ये प्रोसेसिंग, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्टेशन ऑफ द कलेक्टेड आयज टू द अटॅच्ड आय बँक. आपण आय बँक मध्ये बघितलं, आय बँक ही कशाची लिंक असते, आय डोनेशन सेंटरची लिंक असते. ज्यावेळेस आय डोनेट करतो आफ्टर डेथ किंवा ड्यू टू सम कंडिशन, त्यावेळेस त्याच्यावरती प्रोसेसिंग केली जाते, आयजला पॅक केलं जातं आणि ट्रान्सपोर्ट केलं जातं. कुठं, जे नेक्स्ट आहे
फंक्शन ऑफ द आय बँक्स. आय बँकचे फंक्शन काय? रिसर्च करायचं काम करतं. आय बँक मध्ये रिसर्चर असतात किंवा वापरतात ते आईज वरती रिसर्च करतात. आईज मध्ये कुठला डिसीज झालेला असेल नवीन किंवा त्याच्यावरती काय ट्रीटमेंट करू शकतो आपण किंवा हा डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी कशा पद्धतीने आपण वेगवेगळे सोल्युशन्स किंवा वेज तयार करू शकतो याचा सगळं रिसर्च केला जातो. आय बँक मध्ये काय अजून होतं? टिश्यू हार्वेस्टिंग होतं, टिश्यूचं इव्हॉल्युशन होतं आणि टिश्यू प्रिझर्वेशन होतं आणि टिश्यूचं डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जो आय डोनर आहे त्याच्याकडून टिश्यू आपण कलेक्ट करतो, त्याला हार्वेस्ट करतो, त्याच्यावरती इव्हॉल्युशन करतो, प्रोसेस करतो, त्याला मेंटेन करण्याचं काम करतो, त्याला वॉश करतो. त्याचं जे काही डेड मटेरियल्स आहेत किंवा त्याच्यावरती जे काही बॅक्टेरिया आहेत, फंगस झालेला असेल तर ते आपण सगळेपणे काढून टाकतो आणि त्या टिश्यूला प्रिझर्व करतो. नेक्स्ट आहे पब्लिक अवेअरनेस. पब्लिक अवेअरनेस कसं करायचा? विथ द हेल्थ एज्युकेशन रोल प्ले स्किट करून आपण पब्लिक मध्ये आय डोनेशनचा अवेअरनेस स्प्रेड करू शकतो थ्रू आय बँकिंग. आय बँकिंग जे पर्सनल आहेत, मल्टीपर्पज वर्कर किंवा स्टाफ नर्स ते सगळे हे काम करतात. आय बँकिंग कसं काम करते? रिकव्हरी ऑर रिट्रीव्हल कॉर्नियलचं प्रोसेसिंग करते आणि डिस्ट्रीब्युशन करते. तर टिश्यू रिट्रीव्हल मध्ये कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये आपण टिश्यूचं कलेक्शन करत नाही. सिस्टेमिक मध्ये पण जे आपण जर पेशंटला एड्स असेल किंवा रेबिस असेल, अँटीव्हायरल हेपॅटायटिस असेल किंवा डेल्ट जॅकॉब डिसीज असेल किंवा SSB, डेथ फ्रॉम अननोन कॉज किंवा कंजेनिटल रुबेला, ऍक्टिव्ह सेप्टिसेमिया, हाय रिस्क बिहेवियर फीचर, ल्युकेमिया, लिम्फोमा आणि लिम्फोसॅक्रोमा जर या कंडिशन पेशंटला झालेल्या असतील त्या कंडिशन मध्ये आपण पेशंटचं आय कलेक्शन किंवा पेशंट आय डोनेट साठी आला असेल तर ते करत नाही. आणि ऑक्युलर मध्ये कुठले? इंट्रेन्सिक आय डिसीज, रेटिनोब्लास्टोमा, ऍक्टिव्ह कंजक्टिव्हायटिस, इरिसायटिस, यूवेटायटिस, विट्रेटायटिस अँड रेटिनायटिस. तर या कंडिशन मध्ये आपण पेशंटचं आय टिश्यू कलेक्शन करत नाही. कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटी असेल पेशंटला त्या कंडिशन मध्ये पण सेंट्रल ऑपेसिटी किंवा पेट्रिगम असेल, प्रायव्हेरी रिफ्रॅक्टिव्ह प्रोसेस असेल त्यावेळेस पण पेशंटचा आपण आय टिश्यू रिट्रीव्हल हे कॉन्ट्राइंडिकेट करतो. स्टेप्स कुठल्या आहेत आय डोनेशनच्या? पहिल्यांदा डोनर सिलेक्शन करायचा, टिश्यूचं रिट्रीव्हल करायचं, कॉर्नियलचं एक्झामिनेशन करायचं, टिश्यू ट्रान्सफर करायचं, स्टोरेज ऑफ कॉर्नियल टिश्यू अँड डिस्ट्रीब्युशन. तर पहिले डोनर सिलेक्शन कसं करायचं? नो इन्फ्लुएन्स ऑफ द एज ऑन ट्रान्सप्लांट आउटकम. ओल्डर एज uses rate decline. Lower limit 2 years to prevent the myopic shift after the keratoplasty. ह्याच्यामध्ये आय डोनेशन साठी कुठलाही एज क्रायटेरिया नाही, पण जसं ओल्ड एज व्हायला लागतं तसं जो युजेस ऑफ रेट आहे तो डिक्लाइन व्हायला सुरुवात होती. आणि नेक्स्ट मेडिकल हिस्ट्री रिव्ह्यू. तर मेडिकल हिस्ट्री रिव्ह्यू मध्ये आपण काय करतो? पेशंटची जी मेडिकल हिस्ट्री ते घेतो, मेडिकल रेकॉर्ड्स चेक करतो, कॉजेस ऑफ डेथ बघतो आपण, पेशंट कशामुळे मृत पावलेला आहे. त्याच्यामुळे जे आपण मागे कंडिशन बघितलं टिश्यू रिट्रीव्हल मध्ये कॉन्ट्रॅक्शन त्या कंडिशन मध्ये झालेला आहे का, तर त्या कंडिशन मध्ये झाला असेल तर त्या टिश्यू त्या डोनरचं आपण आय डोनेशन कंडक्ट करत नाही. देणे मेडिकेशन कुठले पेशंट चालू आहेत ते चेक करतो आणि लॅबोरेटरी रिपोर्ट पेशंटचे घेतो. ते सगळं करतो आपण मेडिकल हिस्ट्री रिव्ह्यू मध्ये. देन प्रिलिमिनरी प्रिपरेशन मध्ये काय करतो आपण? जी लिगल परमिशन आहे ती घेतो पेशंटची. गो थ्रू डोनर मेडिकल रेकॉर्ड फॉर एनी कॉन्ट्रडिक्शन. पेशंटला आय डोनेशन साठी नेण्याच्या आधी प्रत्येक पेशंटचे आपण जे मेडिकल रेकॉर्ड्स आहेत ते चेक करतो फॉर कुठली पण कॉन्ट्रडिक्शन असेल तर त्या कंडिशनला अवॉइड करायला. या सिच्युएशन मध्ये आपण हँड वॉशिंग करतो आणि प्रिपेअर विथ द aseptic dressing and drainaging. Identify the donor.
डोनरला आयडेंटिफाय करायचं, कलेक्शन ऑफ द पोस्टमॉर्टम ब्लड, फ्युमरल वेन, सेप्टिक वेन, हार्ट अँड ज्युगुलर वेन या वेन्स बघतो आपण कलेक्शन करतो पोस्टमॉर्टम. इव्हॅल्युएशन ऑफ द डोनर टिश्यूचं कसं करतो आपण, बायो मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करून जे काही डोनरचा टिश्यू घातलेला आहे त्याला एक्झामिनेशन करतो, त्याच्यामध्ये कुठले बॅक्टेरिया किंवा काय फंगस वगैरे ग्रो झालेले नाही किंवा त्याला इन्फेक्शन वगैरे झालेलं आहे काय ते चेक करण्यासाठी आपण बायो मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करतो. नेक्स्ट स्टेप स्टोरेज ऑफ द डोनर टिश्यू. स्टोरेज कसं करायचं, डोनर स्टोरेज मध्ये कसं करतो, कोणत्या कोणत्या कॅटेगरी मध्ये करतो, शॉर्ट टर्म, इमिडिएट, लॉंग टर्म आणि व्हेरी लॉंग टर्म. शॉर्ट टर्म मध्ये आपण किती दिवसासाठी स्टोर करतो, 2 to 3 दिवसासाठी, 3 दिवसासाठी. इमिडिएट मध्ये 7 ते 10 दिवसासाठी, लॉंग टर्म मध्ये 30 दिवसासाठी आणि व्हेरी लॉंग टर्म मध्ये 1 इयर साठी. तर हे सगळे स्टोरेज आहेत डोनर टिश्यूचे. काय मॉइस्ट चॅम्बर स्टोरेजचे हे एक सिम्प्लिसिटी आहे, एक सिंपल प्रोसिजर आहे. हे एक ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक्सपर्टीज लागते आणि मॅनिप्युलेशन लागतं. आणि ही जे तर आता बघणार आपण मेथड्स कुठल्या आहेत कॉर्नियल प्रिझर्वेशनच्या, शॉर्ट टर्म, इमिडिएट आणि लॉंग टर्म, हे 3 मेथड्स आहेत कॉर्नियल प्रिझर्वेशनच्या. तर आय बँक मध्ये आपण प्रिझर्वेशन मीडिया कसा यूज करतो, शॉर्ट टाइम मध्ये किती वेळासाठी प्रिझर्व करतो आपण, 48 आवर्स साठी. याच्यामध्ये कुठले चेंबर यूज करतो, मॉइस्ट चेंबर. इमिडिएट मध्ये इमिडिएट जर करायचं असेल, इमिडिएट स्टोरेज करायचं असेल तर ते 4 दिवसासाठी करतो. ह्याच्यामध्ये येतात मॅककार्ली काउफमॅन मीडियम 4 दिवसासाठी, केसोल मीडियम 7 दिवसासाठी, जेसोल मीडियम 10 दिवसासाठी आणि ऑप्टिसोल मीडियम 14 दिवसासाठी. आणि लॉंग टर्म स्टोरेज किती दिवसासाठी करतो आपण, 35 दिवसासाठी. आणि क्रायो प्रिझर्वेशन म्हणजे आईस मध्ये प्रिझर्वेशन करतो, त्या कंडिशनला बोलतात क्रायो प्रिझर्वेशन, हे 1 इयर साठी करतो आपण. तर शॉर्ट टाइम हे बघितलं होतं. इमिडिएट टर्म स्टोरेज मेथड मध्ये कसं हे करतो आपण, टिश्यूचं प्रिझर्वेशन. याचे ऍडव्हान्टेजेस काय काय, प्रोव्हाइड केमिकली डिफाईन अँड स्टेबल एन्व्हायरमेंट, help support and enhance the metabolic activities, reduce the stromal swelling, keep the tissue under the sterile condition till use, provide time for eye bank to serologically screen donor for the communicable disease. तर पहिले प्रोव्हाइड द केमिकली डिफाईन अँड स्टेबल एन्व्हायरमेंट. तर इमिडिएट मध्ये किती दिवसासाठी करतो आपण, 4 दिवसासाठी इमिडिएट मध्ये. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं एक केमिकली डिफाईन क्रायटेरिया प्रोव्हाइड करतो आणि स्टेबल एन्व्हायरमेंट आपण जे कॉर्नियाचं प्रिझर्वेशन करतो त्यासाठी प्रोव्हाइड केलं जातं. ह्याच्यामध्ये सपोर्ट आणि मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज एनहान्स केलं जातं. आणि जे काही स्ट्रोमल स्वेलिंग होणार आहे कॉर्नियलच्या टिश्यूला, ती ह्याच्यामध्ये रिड्यूस केली जाते. आणि जे काही आपण आयटम किंवा जे पण काही आय डोनेशन पार्ट घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये स्टराईल कंडिशन मध्ये ठेवतो जोपर्यंत त्याचा यूज होत नाही तोपर्यंत. देन नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स. ह्याच्यामध्ये इमिडिएट मधले कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स असतात, तर असतं डेक्स्ट्रॉन असतं, कॉन्ट्रिटोडिन सल्फेट असतं, इलेक्ट्रोलाइट्स असतात, पीएच बफर सिस्टीम असते, अँटीबायोटिक असते, इसेन्शियल अँटी अमिनो ऍसिड्स असतात, अँटीटॉक्सिडंट अँड एटीपी इन्सुलिन असतं, EGF असतं आणि अँटी प्रोटेज अँड अँटीकोॲग्युलेशन. हे सगळे इन्ग्रेडियंट्स असतात. वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स वेगवेगळ्या डेज नुसार काम करतात, वेगवेगळ्या डेज पर्यंत स्टोरेज करतात. तर दिस इज वन इम्पॉर्टंट. तर आपण आपलं डिस्ट्रीब्युशन कसं करतो कॉर्नियाचं, डिस्ट्रीब्युशन टू ओनली हॉस्पिटल अँड ऑप्थल्मॉलॉजिस्ट रजिस्टर अंडर द TOHA, maintain of waiting list, distribution record, feedback from hospital reviewing the cornea.
तर याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं, ज्यावेळेस पेशंट किंवा पेशंटला गरज असते त्यावेळेस हॉस्पिटल किंवा ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट याचं रजिस्ट्रेशन करतात. कुठं? ह्युमन ऑर्गन ट्रान्सपोर्टेशनच्या ऍक्टच्या नुसार डिस्ट्रीब्युशन सेंटरला किंवा आय बँक मध्ये पहिले रजिस्टर करतात. त्याच्यानंतर जी गरज आहे टिश्यूची, कॉर्नियाची, ऍज पर द पेशंट कंडिशन, तो ठिकाणी अवेलेबल आहे का ते चेक केला जातो. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन केलं जातं. तर सर्जरीच्या नंतरचे कुठले कुठले कॉम्प्लिकेशन असतात, इंट्रा ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन म्हणजे ड्युरिंग द सर्जरी कुठले कुठले कॉम्प्लिकेशन होतात. डॅमेज होतं कधी कधी लेन्सला, इरेग्युलर ट्रेपिंग म्हणजे हे जे मेडिकेशन आहे इरेग्युलर करतं, पुअर ग्राफ सेंट्रलाइज सेंट्रॅक्शन, एक्सेसिव्ह ब्लिडिंग होतं कशामध्ये, आयरिस मध्ये आणि वुंड एजेसला, अँड कोरोनरी हेमरेज होतं, आयरिस इनकॅरिएशन इन वुंड अँड डॅमेज टू द डोअर एंडोथेलियम लेअर मध्ये पेशंटला डॅमेज होतं. पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मध्ये काय काय करायचं पेशंट मध्ये, आपण याला टॉपिकल स्टेरॉइड्स किंवा अँटीबायोटिक्स प्रोव्हाइड करायचे, मेडिएटेड मेडिकेशन प्रोव्हाइड करायचे, ओरल अँटीव्हायरल मेडिकेशन प्रोव्हाइड करायचे, रिमूव्ह करायचं कशाचं, सुचरचं, आणि रिजिड कॉन्टॅक्ट लेन्सेस फॉर द रेसिड्युअल एस्टिगमॅटिझम. हे सगळं पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मध्ये. पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन कुठले कुठले येतात, इन्फेक्शन होऊ शकतं पेशंटला, सुचर टेन्शन मध्ये सुचर जी केलेली आपण ती निघू शकते, ओपन होऊ शकते, कॉर्नियल ऑलोग्राफ रिजेक्शन आणि सेकंडरी ग्लुकोमा पेशंट मध्ये बघायला भेटतो इन सम कंडिशन्स. तर लीगल आस्पेक्ट इन इंडिया काय काय, अंडर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द ह्युमन ऑर्गन ऍक्ट, हा कधी पास आउट झाला, 1994. ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी, द क्वालिफिकेशन ऑफ द डॉक्टर्स परमिट टू परफॉर्म द इनिक्युलेशन म्हणजे सर्जिकल रिमूव्ह ऑफ द आय हॅज बीन रिड्यूस फ्रॉम द MS किंवा हॅज बीन रिड्यूस फ्रॉम द किंवा रिमूव्ह फ्रॉम द MS ऑप्थॅल्मॉलॉजी टू MBBS. Eye donation in India always decided by the doctor's surviving relatives and not for the actual donor. जो आय डोनेशनचा ऍक्ट इंडियामध्ये, त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत किंवा जे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत ते काय डिसाइड करतात, जो सर्वायवल डोनर आहे तो सर्वाइव्ह झाला पाहिजे, रिलेटिव्ह, नॉट बाय द ऍक्च्युअल डोनर, किंवा ज्याला डोनेट करायचं तो त्याच्यापेक्षा जो डोनेट करणार आहे तो सर्वाइव्ह झाला पाहिजे, हे त्यांचं पहिलं उद्देश असतं. Inoculating doctors always have to be legally obtain written consent from the relatives of the deceased before the actual removal of the eyes. कोणत्या पण प्रोसिजर आपण कन्सल्ट घेतो, कन्सल्ट मध्ये सेल्फ कन्सल्ट असते आणि रिलेटिव्ह कन्सल्ट असते. तर हे सगळे होते, हे सगळा पार्ट होता आता पण बघितला तो आय बँकचा. आय बँक वरती हार्डली एखादा क्वेश्चन विचारतात नाही विचारत नाही, पण ऍज पर द युअर एक्स्ट्रा नॉलेज माहिती असणं गरजेचं आहे. थँक्यू.